वाचत बसतोय. पेपर खायचीच पाणी येणार असं दिसतंय बहुतेक. नाना, चहा नाश्ता रेडी आहे आणि नानीने तुम्हाला स्वतःच्या हाताने घ्यायला सांगितलंय. नानी चला लवकर, मला ऑफिसलाही जायचंय. एवढं नटून तटून कुठं जायची तयारी? नाना अहो आज वटसावित्री नाही का, नानी आम्हाला घेऊन वडाची पूजा करायला चाललेत. चला ग मुलींनो, अहो आजचा दिवस चहा आणि नाश्ता स्वतःच्या हाताने घ्या ना, आम्ही जरा जाऊन येतो. काय हो असे काय बघताय माझ्याकडे? तुला अशी नऊवारी साडी नेसलेली मी बऱ्याच दिवसांनी बघतोय ना. खरंच काय सुंदर दिसतेस ग तू. असं लाजली आणि गेली निघून. इथेच असणार बरोबर. कुठेही चला तुम्ही मध्ये आहात, सोडू नका आमची पाठ कधी तुम्ही. हा वा 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 नाना वा, आज तुझ्या घरी अगदी एकापेक्षा एक अप्सरांची रांग लागलेली आहे. अरे दात्या, आज वटसावित्रीचा दिवस आहे. वडाची पूजा करायला गेले. तुझा काय संबंध आहे वटसावित्री? तू बस बस. नाना, वडाची पूजा का करतात माहितीये का तुला? का? अरे तोच नवरा प्रत्येक जन्मी मिळावा म्हणून. पहिलं म्हणजे पुढल्या जन्मात पण व्हरायटी नाही. जाऊ दे, तू नको एवढं मनाला लावून घेऊस. नाहीतरी कुठल्या बायकोला हवाय तोच तोच नवरा दर जन्मी. सगळ्याच बायका तुझ्या बायको सारख्या नसतात. हा, माझ्या बायकोला सोड रे. मी काय सोड? तूच तिला सोडलीस, किंबहुना तिनं तुला सोडले. अरे म्हणजे माझ्या बायकोचा विषय सोड. अच्छा. अरे त्या आपल्या शेजारच्या पाटलीनबाई, हा. त्यांचा नवरा आजारी होता तेव्हा केवढे व्रतवैकल्य, उपास तापास, जप तप करायच्या. आणि आता नवरा जाऊन 6 महिने नाही झाले, लगेच दुसरं लग्न करणार म्हणे. माझी बायको त्यातली नाही आहे. हा, मला साधी सर्दी जरी झाली ना तरी ती कासावीच होती. ट्राय कर. काय झालं ग? अहो मोबाईल विसरले. मोबाईल विसरली. वडाची पूजा करताना मोबाईल कशाला लागतो बायकांना? हा मोबाईल जर त्या काळी असता ना तर सावित्रीने सुद्धा मोबाईलवर फोन करून यमाला छळलं असतं. हॅलो 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 हॅलो. काय यमाला फोन करतोय? तिकडे जायचंय वाटतं तुला? काय पोचते लवकर मी. हो मी सांगते तिला फोन करून. दाते भाऊजी, यांच्याबरोबर तुम्ही पण नाश्ता करून घ्या. हा. हो. अहो कसले विचित्र आवाज करताय ना. मोबाईल पडला असता ना माझ्या हातून. चला येते मी. सावकाश उद्या पूजा. काय नाना म्हणे मला नुसती शिंक जरी आली तरी सुद्धा माझ्या बायकोचा जीव कासावीस होतो. आता कुठे माशी शिंकली? काय ती वडाच्या पूजेच्या जरा गडबडीत आहे ना, त्यामुळे तुझ्या लक्षात नसेल आलं की मी शिंकलोय. काय नाही रे, मी सांगतो ना, या हल्लीच्या बायकांना आपल्या नवऱ्याचं काहीही सोयर सुतक नसतं. अहो ऐकलत का? चांगला आलं घालून चहा केलाय. एक कपभर घेतलात ना म्हणजे सर्दी जाईल तुमची. येते मी. वटसावित्री बायकांचं थोतांड रे सगळं. दात्या, जग किती बदललं ना तरी भारतीय नारी, त्यातल्या त्यात मराठी स्त्री कधी बदलणं शक्य नाही. गैरसमज, गोड गैरसमज आहे हा पुरुषांचा, त्यातल्या त्यात मराठी पुरुषांचा. तू उगाच माझं मन कलुषित करू नका. नानी बद्दल मला 100% खात्री आहे. कसली खात्री आहे रे? सांग बघू, कसली खात्री आहे? नानीचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे. अतोनात प्रेम आहे? कशावरून कशावरून? इतकी वर्ष उगाच संसार केला काय माझ्यावर? संसार तर सगळ्याच बायका करतात रे, पण म्हणून याचा अर्थ
त्यांचंही आपापल्या नवऱ्यांवर अतोनात प्रेम असतं असा थोडाच आहे. इतर बायकांबद्दल मला सांगू नकोस, माझ्या बायकोबद्दल बोल. वडाच्या झाडाच्या पूजेतून तिने वेळात वेळ काढून माझ्या चहामध्ये आलं टाकलं की नाही आ? आलं आलं ते माझ्या लक्षात आलं. हे सर्दी पडसं वगैरे सोड रे, फालतू गोष्टी आहेत त्या. मग सांग ना, तू बोल ना, काय असं सांग ना मला. आदर काय सांग, बोल की. बायकांच्या प्रेमाची खरी कसोटी लागते ती नवऱ्याला झालेल्या एखाद्या प्रदीर्घ आजारामध्ये. मला एखादा प्रदीर्घ आजार सांग ना, मी करून बघतो. सोड रे, सांग ना आता का. टीबी नको, तो बरा होतो. एड्स एड लागलाय का तुला, आणि एड झालाय यावर नानींचा विश्वास देखील बसणार नाही. मग आता तूच सांग, प्रदीर्घ आजार कुठला ते. लिम्फोसार्कोमा ऑफ इंटेस्टाईन कुठल्या पिक्चरचं नाव आहे. प्रदीर्घ आजाराचं नाव आहे. अच्छा काय असतं ते. ते नाही का आनंद सिनेमामध्ये राजेश खन्नाला झालेला असतो. अच्छा, म्हणजे ते झालं की माणूस सुपरस्टार होतो. सुपरस्टार होत नाही, स्टार होतो. म्हणजे हा आजार झालेला माणूस जमिनीवरून डायरेक्ट आकाशात जातो. अच्छा, चांगली आयडिया आहे. चांगले ना. कुठला आजार म्हणा असतो, लिंबू सरकवणे. अरे कुठला असेल तो रे. काय काय त्याची लक्षणं काय आहेत. मला तरी कुठे माहिती आहे. तुला माहिती आहे. अरे मला थोडाच झाला होता. म्हणजे काय? हा, पण त्या आनंद सिनेमामध्ये त्या आनंदला सारखी मधनं धाप लागते. बरोबर. याला हंबरणं म्हणतात. काय हो, स्वप्नात जॉगिंग करताय की काय. श्वास घ्यायला थोडासा त्रास होतोय. छातीवरचा हात काढा, झोपा आता. आता कसं वाटतंय. थोडासा बरं आहे. काय हो, झोपू दे ना मला आता. उगाच भलती सध्या स्वप्न बघू नका, थाप लागणारी. झोपू दे मला, चला. असं लोहाराच्या भातासारखं काय करताय. इथं माझा जीव जातो आणि तुला लोहाराचा भाता आठवतोय. मी काय म्हणते, तुम्ही आधी उठा इथून आणि बाहेर मोकळ्या हवेत फिरून या. त्यांना काय होईल. मला शांतपणे झोप लागेल. अगं मला इथं धाप लागले आणि त्याचं तुला काहीच नाही. अहो, धाप लागायला तुम्हाला झालंय काय. शांतपणे तर झोपलो होतो आपण. मला काहीतरी भयंकर झालंय. हो, मग उद्या आपण डॉक्टरकडे जाऊ. हा, झोपा आता. आणि डॉक्टर पर्यंत आपण पोचलोच नाही तर. तुम्हाला काही होत नाही हो, आणि एका रात्रीमध्ये तर काहीच होत नाही. इतक्या वर्षात काय झालं नाही आणि आता काय होणार आहे. झोपा आता. कोण आहे. काय झालं. काय झालं नानी. नानांना काय झालं. अरे काय नाही, जराशी धाप लागली. जराशी. यांना ऍडमिट करायचं का. काय हो, इतका त्रास होतोय का. इतका म्हणजे खूप त्रास होत नाहीये, पण खूप त्रास होतो. थांबा, मी दाती भाऊजींना फोन करते. हॅलो. हां हॅलो. हां, कोण. दाते भाऊजी. हां, मी नानी बोलते. अहो, नाना खूप त्रास होतोय. येता का तुम्ही जरा इथे. हॅलो. अगं बाई, झोपेत आहेत वाटतं. गुड नाईट म्हणाले मला. आपण ॲम्ब्युलन्स बोलूया का. नको 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 नको. तू काय काळजी करू नको. तुम्ही पोरांनो जा रे जा. उद्या सकाळी मी डॉक्टरकडे जाईल तात्याबरोबर. तुम्ही जा. नानी काय लागलं तर बोलवा. हो, सांगू. नाना काळजी घ्या. जा, झोपा जा. अहो, बरं वाटतंय ना आता. मी झोपते. हा आता. खूप झोप येते. झोपतो ना मी, झोपतो. जब से बलम घर आए जियर. दमले कपडे, हात गेले माझे. आणि हे काय, तुम्ही घरीच आहात.
हो का? का काय सगळं शॉपिंग मला एकटीला करावं लागलं. हात मोडले माझे, मग हमाल करायचा. म्हणून तुमची वाट बघत होते. अरे मी कसं काय येणार? माझी तब्येत बरी नाही आहे माझी. कामाचा विषय काढला की तुमची तब्येत कधीच बरी नसते. जरा बोललो ना की मला धाप लागते. थापीत काही नाही, ही तुमची थाप आहे, थाप. डॉक्टरची रिपोर्ट येऊ दे म्हणजे मग कळेल. म्हणजे अजून रिपोर्ट नाही आणले तुम्ही? दादा काय म्हणाला की तुझ्या रिपोर्ट्स मध्ये काहीतरी गंभीर प्रॉब्लेम आहे. तेव्हा त्याला मी पुन्हा चेक करायला सांगितलं. अहो, मेडिकल रिपोर्ट म्हणजे काय एसीसीचा रिपोर्ट आहे का दुसऱ्यांदा चेक करायला? नाही पण काहीतरी सिरियस आजार असला तर. काही सिरियस वगैरे आजार होत नाही तुम्हाला. चला मला घर आवरायला मदत करा. कामाचं नाव काढलं की झालं यांच्या धापा सुरू. नाही मला पहिल्यापासून म्हणजे काय रे काय हो? काय अरे मान काय टाकली का? बोल ना. काय झालं एवढे गंभीर का तुम्ही? नानाचा रिपोर्ट. मग बोला ना. काय बोलणार वहिनी? नानाला फार मोठा गंभीर आजार झाला. कसला? लिम्फोसार्कोमा ऑफ इंटेस्टाईन. हा आजार आहे का पदवी? फार मोठा गंभीर भयानक आजार आहे हा. म्हणजे कसा? ते मलाही माहित नाही, पण एवढं मात्र नक्की की नानाचं आता काही खरं नाही. खरं तर ना मलाच या रिपोर्टचं काही खरं दिसत नाहीये. बघू तिकडे द्या माझ्याकडे. आव आव पण मी रोमाल आणि पूजाला ना इंटरनेटवर चेक करायला सांगते. काय नाव आहे या रोगाचं? लिम्फोसर्कोमा ऑफ इंटेस्टाईन. काय ग बाई ही नावं? ही इंग्रजी नावं म्हणजे ना जिभेला नुसता व्यायाम असतो. आपली मराठी नावं कशी? सर्दी, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी, फार फार तर अगदी अर्धांगवायू. हे कसली लिंपो वगैरे हे नाव आहे का? लिम्फोसर्कोमा ऑफ इंटेस्टाईन. नानी हा भयानक रोग आहे. असा किती भयानक रोग आहे? फार फार तर 6 महिने. काय? नानी नानी धीराने घ्या. मला असं वाटलं नव्हतं ग की त्यांना इतका भयानक आजार झाला असेल. सावकाश 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 सावकाश. हळू 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 सावकाश सावकाश. काय झालं? अहो काही नाही, वॉक करत असताना अचानक धाप लागली. एवढंच ना? समोरून एखादी सुंदर मुलगी गेली असेल जॉगिंग करत. बसा बसा. बस बस सावकाश हा सावकाश. सांभाळू. हळू 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 सावकाश. थांबा, तुमच्यासाठी मी कांदे पोहे घेऊन येते. हल्ली पचत नाही असं म्हणायचंय त्याला. नाही पण हरकत नाही, तुम्ही आणा, मी खाईन. काय तुला काय झालं? तुझ्या डोळ्यात का पाणी? कांदे कापले ना पोह्यांसाठी. नानींना आम्ही सांगितलंय की तुम्हाला नेमका कोणता आजार झालाय तो. तुम्ही आराम करा. बघितलंस दादा? बघितलंस किती वाईट वाटतं तिला? बघितलंस? नाही बरोबर नाही. तिला असं त्रास देणं मला बरं वाटत नाही. मी त्याला जाऊन सांगतो समजा सगळं खोटं आहे. नाही तू गप्प बस. हे जगदंबे, माझ्या नवऱ्याला असं जीव घेणं दुखणं तू का दिलंस? माझं काही चुकलं असेल तर माझ्या चुका पदरात घे, पण माझ्या नवऱ्याला बरं कर. वाटल्यास माझं उरलेलं आयुष्य त्याला दे. मी तुझ्या पुढे पदर पसरते ग आई. आता तुझी खात्री पटली माझ्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे.
नाही रे, तिला फसवणं मला बरं वाटत नाही रे. अरे एवढ्यातच आनंदाच्या उकळ्या फुटू देऊ नकोस. या बायका असतात ना, या नवऱ्याच्या आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात अशाच थोड्याशा हळव्या होतात. जाऊ दे, अजून थोडा काळ जाऊ दे, मग बघ याच नानी पुन्हा एकदा हात पसरतील हो देवी पुढे. याला लवकर उचल म्हणून. असं म्हणतोस? काय? ठीक आहे, मी तिला एवढाच सांगत नाही की आपण आजारपणाचा खोटा रिपोर्ट आणलाय म्हणून. बघूया, तू म्हणतोस ते खरं ठरतं का मी म्हणतो ते खरं ठरतं. बघूच. ये. दमले ग बाई. अहो अहो तुम्हाला हे काय झालंय? तुम्हाला जर काही झालं ना तर मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. असं बोलू नकोस. उद्या मी गेलो तर तू मला विसरशील. विसरावस आणि नव्याने जगायला सुरुवात करावीस. म्हणजे कशी? तू एखादा पार्टनर शोध. मग एक काम करा ना, तुम्हीच द्या ना शोधून मला जाता जाता. रागवू नकोस ग. हल्लीच्या बायका शोधतात ना कंपॅनियनशिप. मी शोधी ना, तुम्ही आता जरा विश्रांती घ्या. मला एक फोन करायचा आहे. कंपॅनियनशिप साठी. हो. हॅलो, हा कोण उर्मिला का? अगं मी नानी मावशी बोलते इंडियामधून. कशी आहेस? हो हो, आम्ही अगदी मजेत आहोत. हो हो, तुझ्या काकांना ना कसला तरी त्रास होतोय. हो, एका डॉक्टरने त्यांना रिपोर्ट दिलाय की ते ना फारच थोड्या दिवसांचे सोबती आहेत म्हणून. हो, बाकी सगळं काही ठीक आहे ग. काय म्हणतेस? फोन नंबर? तू SMS कर ना. हां ठीक आहे, थँक्यू, बाय. काय म्हणाली तुझी भाजी? काय नाही हो, मुंबईच्या तिच्या डॉक्टर दिराचा फोन नंबर SMS करणार आहे ती. कशा लोक दुसरा डॉक्टर? नको नको डॉक्टर नको, दुसरा डॉक्टर. शांत व्हा. तुमच्या आजारावर मी सेकंड ओपिनियन घेणार. कानाला लावा ना ते. आ करा. आ तोंड उघडा आणि मोठ्याने आ करा. आ आ जीभ काढा. आ अजून काढा. आ. अजून काढा. नाही, एवढीच आहे मला जीभ. पोटात दुखतं? कोणाच्या? स्वतःच्या. कोणाचं बरं झालं तर दुखतं. एरवी नाही, एरवी नाही दुखत, एरवी नाही दुखत. जास्त करून या आजारात पोटात दुखतं तसं नाही. बरं मला सांगा, तुम्हाला धाप लागते? खूप. अहो, यांचा अख्खा वेळ धापा टाकण्यातच जातो. ते बघ सुरू झालं. तुम्ही जरा या माझ्या बरोबर. कशाला कशाला तुझ्या कशाला? इकडे बोला ना, काय बोलायचंय ते. घाबरायचं काही कारण नाही, नाही. तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही, पण मला आहे ना. काय तुम्ही असं बोलून असेच घाबरवतो तुम्ही लोक सगळ्यांना. आपण करू काहीतरी. नाही, पण कशावर काय करू? काळजी करू नका. या. आले आले. तुमच्या मिस्टरांना लिम्फो सर्कोमा ऑफ द इंटेस्टाईन झालंय. ते आता फारच थोड्या दिवसांचे सोबती आहे. आधीचा रिपोर्ट खरा होता.